म्हणजे अचानक सत्यनारायण पूजा ठरते घरात आणि त्याभोवती सगळं नाट्य घडतंय. हो, आणि गंमत म्हणजे हे फक्त पूजेबद्दल नाहीये. म्हणजे या संवादांमधून नात्यांमधले ताण, प्रत्येकाच्या मनात काय आहे, कुटुंबाच्या अपेक्षा, हे सगळं समोर येतंय. बरोबर. तर याच गुंतागुंतीवर आज आपण जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. तर सुरुवात होते, घरात काहीतरी हलकी फुलकी चर्चा चाललेली आहे, पिहू आणि शिर्या वगैरे बोलतायत. हो. आणि एकदम बातमी येते की आज सकाळी सत्यनारायण पूजा आहे. अनेकांसाठी हा धक्काच आहे. म्हणजे असं अचानक. हो ना. विशेषतः 2 जोडपी आहेत त्यांच्यासाठी तर हा मोठा पेच आहे. समजा पार्थ आणि काव्या. पार्थ तर लगेच विरोध करतो. हो, तो म्हणतो नाही जमणार. त्याला ऑफिसची कामं असतील किंवा काय म्हणतात त्याला, दुसरे काही प्लॅन्स असतील त्याचे. त्याला हे अचानक पूजेचं आलेलं प्रकरण अजिबात पटत नाहीये. नाहीच. पण त्याची आई, मानिनी काकू, त्या ऐकायला तयार नाहीयेत. अच्छा. त्यांचं काय म्हणणं आहे? त्या म्हणतायत की साठे गुरुजींनी सांगितलंय सकाळीच पूजा करायला आणि त्यांचं म्हणणं टाळता येत नाही. अच्छा. गुरुजींचं सांगणं. का पण? एवढं काय महत्व? कारण असं आहे ना, गुरुजींनी नुकताच जीवाच्या बाबतीत काहीतरी सांगितलं होतं, आगीपासून धोका वगैरे. हो, ऐकलं होतं. आणि ते खरं ठरलं. त्यामुळे आता घरात त्यांच्या शब्दाला खूप वजन आहे. बापरे. म्हणजे आईची श्रद्धा आहे त्यांच्यावर. खूप. आणि त्या पार्थला म्हणतात पण की अरे, मी कधी तुला सक्ती केली नाहीये धार्मिक गोष्टींची, पण हे गुरुजींनी सांगितलंय ना, आता ते टाळू नकोस. म्हणजे एक प्रकारे भावनिक दबाव पण आहे. अगदी. आणि काव्या, ती काय म्हणते? काव्याचं ती सुरुवातीला शांतच असते. पण नंतर तयार होते पूजेला बसायला. ओके. मग प्रश्न काय आहे? अरे, प्रश्न तर तिथेच आहे. पार्थ तिला आठवण करून देतो की पूजा झाली की अगदी त्याच दिवशी ते घटस्फोटासाठी अर्ज करणार आहेत. काय सांगताय? अरे बापरे. हो, म्हणजे एका बाजूला सत्यनारायण पूजा आणि दुसरीकडे घटस्फोटाची तयारी. भलतंच आहे हे. म्हणजे नात्यात किती विरोधाभास आहे बघा. आणि तडजोडीचं काय विचित्र रूप आहे हे. आणि हे तर काहीच नाही. जीवा आणि नंदिनीचं बघितलं तर त्यांच्यासाठी परिस्थिती अजून बिकट आहे. हो, त्यांची काय गोष्ट आहे. त्यांनी तर आदल्या रात्रीच, म्हणजे पूजाच्या आदल्या रात्रीच घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्यात. काय? सह्या पण झाल्यात? हो, म्हणजे कायदेशीररित्या वेगळे व्हायच्या अगदी जवळ आहेत ते. मग त्यांना कसे एकत्र बसवणार पूजेला? तोच तर मुद्दा आहे. दोघांनाही अजिबात पटत नाहीये हे. त्यांच्या बोलण्यात पण खूप कटुता आहे. नंदिनी काहीतरी म्हणते ना. हो, ती स्पष्टच सांगते की मला कधी मनापासून बायको मानलंच नाही. आता कागदावर सही नसली म्हणून काय झालं? नातं तर उरलेलंच नाहीये. तिच्या मते हा सगळा देखावा आहे. मग ती का तयार होते बसायला, जर तिला एवढा त्रास होतोय तर? ती म्हणते की ती फक्त आईवडिलांसाठी करतेय हे. म्हणजे ज्यांनी तिला इतकं प्रेम दिलं, त्यांचा विश्वास नाही तोडायचा आहे तिला. अच्छा. म्हणजे मुलांच्या संसारावरचा त्यांचा विश्वास टिकवून ठेवायचा आहे तिला. बरोबर. हा एक प्रकारचा त्याग आहे म्हणा ना, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून कुटुंबासाठी. पण किती काळ टिकणार आहे असं, तो प्रश्न आहेच. खरं आहे. आणि या सगळ्या प्रकरणातनं मला वाटतं गुरुजींची भूमिका खूप महत्वाची ठरतीये. नक्कीच. एक तर आईची त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा. आणि दुसरं म्हणजे त्यांनीच आग्रह धरलाय की आजच आणि सकाळीच पूजा करा. हो, त्यामुळे कुटुंबावर एक वेगळाच दबाव आलाय. म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय आहे अशी शंका इतरांना येऊ शकते, नाही का? बरोबर. म्हणजे श्रद्धा आणि दबाव यातली रेषा पुसट होती असं वाटतं. अगदी. म्हणजे बघा ना, एका बाजूला व्यक्तिगत आयुष्य, घटस्फोट, काम, आणि दुसऱ्या बाजूला ही धार्मिक परंपरा, कौटुंबिक कर्तव्य. काय संघर्ष आहे हा? आणि हे सगळं आतल्या घरात चाललंय. बाहेरून पाहुणे वगैरे येतात तेव्हा काय? तेव्हा तर सगळं छान, जोडपी मस्त तयार होऊन येतात. लोक म्हणतात, अरे वा, किती छान दिसताय. हो, रंग कसा खुललाय वगैरे टिप्पण्या होतात. पण हा सगळा वरवरचा भाग झाला. त्या कौतुकामध्ये जो ताण आहे, ज्या न बोललेल्या गोष्टी आहेत, त्या कुठे लपतात? नाही लपत. म्हणजे वरून शांत दिसणारं कुटुंब आतून किती वेगळं असू शकतं. हो, दिखावा आणि वास्तव यातलं अंतर स्पष्ट दिसतं इथे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा शेवटी? म्हणजे घटस्फोटाच्या वाटेवरची जोडपी सत्यनारायणाच्या पूजेला बसतात, हे काय दाखवतं आपल्याला? मला वाटतं यातून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो की अनेकदा आपण श्रद्धा, परंपरा, कुटुंबाची इज्जत या नावाखाली खरं सत्य आपल्या इच्छा दाबून टाकतो का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मग अशा परिस्थितीत, म्हणजे दबावाखाली फक्त देखावा म्हणून केलेल्या विधींना खरंच ते पावित्र्य उरतं का?
की तो फक्त एक सोहळा होऊन जातो. बरोबर. म्हणजे नात्यातला प्रामाणिकपणा महत्वाचा की परंपरेचा देखावा हाच खरा प्रश्न आहे.